पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावड बाय पितांबरी रुचियाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा या कार्यक्रमात मी संकर्षण कराडे फार मनापासून तहे दिल से तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, जोडी तर असतेच, त्याच्यात गोडी असते, पण जोडीच्या या प्रेमामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळी वाक्य ठरलेली असतात। जेव्हा जोडी प्रेमात पडते किंवा एकमेकांना ओळखायला लागते तेव्हा पहिल्या टप्प्यावरचं पहिलं वाक्य मला तू आवडतोस, दुसऱ्या टप्प्यावरचं दुसरं वाक्य माझं तुझ्यावर प्रेम आहे, तिसऱ्या टप्प्यावरचं तिसरं वाक्य आपण लग्न करूया का, चौथं वाक्य तू पूर्वी असं नव्हतंस रे, पाचव्या टप्प्यावरचं पाचवं वाक्य तू बदललायस, आणि सहाव्या टप्प्यावरचं शेवटचं वाक्य तुम्हाला ना काही कळतच नाही। हा प्रवास वेगवेगळ्या जोड्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती होत असतो। पण आज रुपाली मेंढे आणि आनंद मेंढे या ज्या जोडीला आपण भेटणार आहोत त्यांचं पहिल्या टप्प्यापासून ते आत्तापर्यंत 22 वर्षात एकच वाक्य आय लव्ह यू, एवढं त्यांच्यामध्ये प्रेम आहे। तेव्हा चला या जोडीला भेटूया, त्यांच्यातली गोडी जाणून घेऊया आणि हो आपल्यासाठी अप्रतिम असे पदार्थही करून घेऊया। चला मंडळी, आजची जोडी आहे रुपाली आणि आनंद मेंढे, दोघांचंही स्वागत करूया, गप्पा मारूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। नमस्कार। नमस्कार सर, बरे आहात ना दोघेही? एकदम छान। आम्ही असं ऐकलंय की तुमचं लव्ह मॅरेज आहे। हो, तुमच्यामध्ये खूप प्रेम आहे। किती वर्षापूर्वी झालं लव्ह मॅरेज? आता 22 वर्ष होतील। वा सर, 22 वर्ष टिकून आहे अजूनपर्यंत, ते दिसत नाही, पण 22 वर्ष हे नातं गुलाबी पण आहे असं आम्ही ऐकलंय। त्याचं काय रहस्य आहे, या जोडीची गोडी काय, खासियत काय? बस काही नाही, एकमेकांना समजून घ्यायचं आणि चालायचं। पण फॅमिलीची केअर त्या घेतात, पण तुम्ही त्या छोट्या मुलीला सांगता म्हणे आईची केअर घे, हे काही वेगळंच गणित आहे। तिला पण शिकवायला पाहिजे ना। अच्छा, असं आहे होय। बरं, नाही तुम्ही याचं खरं कारण असं आहे म्हणे की त्या खूप अल्लड आहेत असं तुम्ही म्हणता नाही, तिच्यापेक्षा लहान ती असं तुमच्या मनात आहे, खरं सांगा। जर तुम्हाला आम्ही असं विचारलं की या जोडीची गोडी काय, तर याची खासियत काय असं विचारलं तर काय सांगाल? जे आहे त्यात समाधान मानायचं आणि पुढे चालायचं, आनंदी राहायचं, आनंदी राहायचं, बस ही या जोडीची गोडी आहे। पण आता स्वयंपाकात ही गोडी उतरणार का हे आपल्याला बघायचंय। टेबलच्या त्या बाजूला जाऊया आणि छान जोडीने स्वयंपाक करूया, हो की नाही? चला या, चला स्वयंपाक तर आपल्याला करायचा आहेच, नवीन पदार्थ बघायचे आहेतच, पण त्याआधी एक छोटासा खेळ खेळूया, हो की नाही? एरवी आपण काय करतो की जोडीमध्ये स्पर्धा लावतो, नवरा बायकोमध्ये, आई आणि मुलामध्ये, पण तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा लावून काही उपयोग नाही असं आमच्या लक्षात आलं। त्यामुळे तुमच्या दोघांची स्पर्धा मी तुमच्या मुलीशी लावणार आहे। ये जरा पुढे, खेळ एकदम सोपा आहे। कितवीला आहेस तू? मी फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला. कोणती फॅकल्टी? मी डिझायनिंगला आहे. डिझायनिंगला. हा खेळ आई बाबांना का दिला असेल याचं कारण तूच आम्हाला सांगायचं बरं का। 2 ज्यूस आहेत, हा आहे मोसंबी, हा आहे पायनॅपल, पायनॅपल मध्ये स्ट्रॉ घातली, हे तू प्यायचंय, आणि या 2 स्ट्रॉनी हा एक ज्यूस तुम्ही दोघांनी मिळून प्यायचा आहे। हा गेम का दिला असेल आई बाबांना? सोबतच असतात दरवेळेस, काय करणार। आणि यांच्या घरामध्ये 3 व्यक्तींसाठी 3 ताटं वाढली जात नाहीत असंही आमच्या कानावर आलं। किती ताटं वाढली जातात? 2 ताटं, म्हणजे एक सेपरेट ताट मुलीला, दोघांसाठी एकच ताट आहे। एवढं प्रेम 22 वर्षानंतर टिकून ठेवलं पाहिजे मंडळी, बोध घ्या तुम्ही आजच्या भागातून। आणि तुमच्या दोघांपैकी म्हणजे तिघांपैकी जो हा ज्यूस आधी संपवेल तो या खेळाचा विजेता असेल। ओके, 3, 2, 1 स्टार्ट। आनंद साहेब, ज्यूस प्यायचा आहे तुम्हाला? आनंदच एवढा झालाय की ज्यूस तोंडात नाही असा। शाबास। काय झालं, दोघात मिळून संपला नाही? हसण्याचाच वेळ गेलाय। का हसू का आलं पण तुम्हाला? पहिल्यांदाच मुलीला बघतो, एवढी पाहिजे करते ती, पोल खोलते आमची। पहिल्यांदाच मुलीला बघतोय ना, तुमचं सगळं लक्ष तिकडे होतं। वा, फारच छान, मुलीने अगदी घट्टम करून ज्यूस संपवलेला आहे, त्यामुळे या खेळाची विजेती आहे ती। थँक्यू सो मच। आम्ही तुझ्याशी गप्पाही मारणार आहोत। आता आपण पदार्थाकडे बोलूया, चालेल? चालेल। चला, रुपाली आणि आनंदजी आज जोडीने काहीतरी गोडाचं करतायत असं माझ्या साधारण लक्षात आलेलं आहे, आणि हिवाळ्याच्या दृष्टीने ते पौष्टिक आहे, त्याच्यामुळे प्लीज लक्ष द्या, हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे, हो ना? काय या पदार्थाचं नाव आहे? खजूर बर्फी। आपण आधी साहित्य बघूया। हा खजूर आहे, जो स्मॅश करून घेतलेला आहे, सीडलेस खजूर। बर. आणि हे ड्रायफ्रुट्स आहे कट करून घेतलेले। हा डिंक तळून घेतलेला आहे, आणि हा तूप शुद्ध तुपातून तोडलेलं आहे, आणि हे आहे विलायची पावडर, जायफळ पावडर, हे शुद्ध तूप,
हे खसखस थोडं रोस्ट करून घेतलेलं आहे. बरं. हे आहे आपले पंपकिन सीड्स आणि हे पिस्ता आणि सनफ्लॉवर सीड्स. ही पितांबरीची रुचियाना गूळ पावडर आहे. वा, फर्स्ट क्लास. साहित्य सगळं हेल्दी आहे. पंपकिन सीड आहे. अजून कुठलं? पंपकिन सीड आणि सनफ्लॉवर सीड्स. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगतो मंडळी, हिवाळ्याच्या दिवसामध्ये खमंग चवीसाठी आणि पौष्टिक गोडव्यासाठी तुम्ही पितांबरी रुचियाना गूळ पावडर नक्की वापरा. कारण ही आहे पौष्टिक, कुठलेही रासायनिक घटक नाहीत, नैसर्गिक पद्धतीने केली जाते, स्वतःच्या अगदी अद्ययावत गुऱ्हाळामध्ये केली जाते. त्यामुळे साखरेपेक्षा गूळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गूळ पावडर हवी घरोघरी. चला, साहित्य आम्हाला कळलेलं आहे. आता कृती करूया. ओके. काय करायचं? आधी पॅन घेऊया. बरं. आता एक काम करूया का? हां. तुम्ही इकडे या. ओके. म्हणजे तुमच्या यजमानांच्या मदतीने तुम्ही स्वयंपाक करा, मी इकडे जातो. या ओके. आनंद सर, मदत करा बरं का मध्ये. ताई तुम्ही अलीकडे आता सरका. उभा जरी असलो तरी मदत होते तिला. ते असं पळ नाही काढायचं. पॅन ठेवूया आपण. हां, थोडं तूप घालून घेऊया आपण. घाल. घरामध्ये काय खाल्लं जातं? व्हेज, नॉन व्हेज? व्हेज, व्हेज, मोस्टली व्हेज. मोस्टली व्हेज. मग नॉनव्हेज कोणाला आवडतं? तिला. नाही, मला फक्त एकट्याला. तुम्हाला एकट्याला नॉनव्हेज आवडतं? तुम्हाला व्हेज? मी नाही खाल्लं अजून, ट्रायच नाही केलंय कधी. कधीच नाही ट्राय केलं? दोघी पण प्युअर व्हेज आहेत. तुम्ही कसं काय, म्हणजे आता सवय करून घेतली. एका ताटात जेवायचं, ते ऍडजस्टमेंट आलीच ना काही ना काही. वेगळ्या लेवलची ऍडजस्टमेंट? घ्या ड्रायफ्रुट्स. हा, ड्रायफ्रुट्स घालले. भन्नाट प्रेम आहे बाबा तुमचं. हे काय थोडेसे खरपूस करायचे का? खरपूस करायचे म्हणजे टेस्ट छान येते खजूरवडीमध्ये. वा वा. काढायचंय का हे? हो हो, काढायचं. बंद करा. आता काय घालायचं? आता खजूर घालायचं. वा वा. अरे, हे सीड्स राहिले आपले, फ्राय करायचे. ते पण करायचं? हा, थोडे करून घेऊ. हो. पंपकिन सीड्स आणि सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स सनफ्लॉवर सीड्स आणि पिस्ता. पिस्ता हे सगळं एकत्रित परत शालो फ्राय हो, करायचं. हो. तुपावर बरं काय? सगळं तुपावर चाललंय. हा, झालेलं आहे. वा. एकत्र काढलं चालेल? हो हो, चालेल. आता काय? खजूर भाजून घेऊया. घ्या घ्या घ्या. सुरुवातीला थोडा हे असतो, नंतर मेल्ट होतो तो. मंद आचेवरच करायचं आहे ते, नाहीतर जळायची शक्यता असते. शक्यता असते. ह्याला काय आता तुपावरती असं छान खरपूस करायचं? खरपूस नाही, ते मेल्ट होतं थोडं, म्हणजे ते आधी घट्ट होतं ना, आता थोडं वितळायला लागतं ते. आणि हे झाल्यावर पुढे पुढे मग ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे. सगळे ह्याच्यात? हा, सगळे जे आपण परतून घेतले. हा हा. बरं, ठीक आहे. ठीक आहे, चला हे खजूर आपण छान तुपावरती असं छान शालो फ्राय करून घेऊया खरपूस, आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. खजूर बऱ्यापैकी मेल्ट झालाय आणि यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स घालून घेऊया, जे आपण तुपावरती छान तुपावरती परतून घेतलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम बंद करूया. बर करा. तळलेला डिंक पण घालून घेऊया. गूळ पावडर रुचियानाची. हो. थोडं जायफळ पावडर. बर. वा, म्हणजे 2 वड्या खाऊन दुपारी आणि विलायची ब्रह्मानंदी लागली टाळी. ते काय? वेलची पावडर. वा वा, बहारदार. आणि ही ते वरून वापरायचं आपल्याला. अच्छा, वरून पेरायला फक्त. बरं, ही खसखस काय भाजून घेतली का? हा, भाजून घेतली आहे, म्हणूनच ती ब्राऊन झाली. थांबा, आपण एक काम करूया. हा, आता इथे हे सगळं करूया. हे ह्याच्यात काढायचंय का? हो, काढायचं. द्या. मस्त. आणि याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. घ्या. मिक्सरमध्ये वगैरे घालायची गरज नाही? नाही, आता मिक्सरमध्ये घालायची गरज नाही. कारण हे दिसलं पाहिजे आपण जेव्हा कट करू ना, तेव्हा जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याचे पीसेस छान दिसायला पाहिजे. बरोबर. तुमच्या घरामध्ये लहान मुलं, म्हातारी माणसं की ज्यांना शुगर आहे अशी लोक असतील, तर त्यांच्यासाठी मला वाटतं हे अतिशय पौष्टिक आहे. चला, आता हे छान मिक्सर झालेलं. पुढे आता याचा रोल बनवायचा आहे. वडी करण्याकरता रोल बनवायचा त्याचा. बरं.
काही गोष्टी तर माझ्या पण लक्षात नाही आलं, एवढं आज दिसतंय मला इथे. हो खरंच की आज माझ्या निमित्ताने तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. उलगडा होतोय. वा मस्त रोल झालाय. तर आपण खसखस घालून घेऊ घाला घाला. बाजूला. आहा. लयच भारी आहे. आता आता आपल्याला फॉईल पेपर लागेल एक, आणि यामध्ये आपण हा रोल आता सेट करायला ठेवू. किती वेळ सेट करायचा? कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये. आणि मग नंतर काप करायचे. फॅन्टास्टिक. 2 तास आम्ही फ्रीजमध्ये सेट करतो. हिवाळ्यासाठी अप्रतिम असा पौष्टिक पदार्थ आहे खजूर डिंक वडी किंवा बर्फी. सेट करून आम्ही करतो काप. तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता आपण खजूर बर्फी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तूप घेऊन त्यात सुक्या मेव्याचे तुकडे घालून ते फ्राय करून बाजूला काढून घ्यावे. त्यानंतर भोपळ्याच्या बिया, पिस्ते आणि सूर्यफुलाच्या बिया देखील तुपावर परतून बाजूला काढून घ्याव्यात. आता मॅश केलेला खजूर तुपावर परतावा. त्यात सुक्या मेव्याचे तुकडे, भोपळ्याच्या बिया, पिस्ते, सूर्यफुलाच्या बिया, तळलेला डिंक, गुळाची पावडर, जायफळ तसंच वेलचीची पूड घालावी. हे सगळं नीट मिसळून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. भाजलेल्या खसखसवर हा रोल फिरवून घ्यावा. त्यानंतर तो रोल बटर पेपर मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये 2 तास ठेवावा. त्यानंतर त्याच्या वड्या किंवा काप करून घ्यावे. खमंग आणि चविष्ट खजूर बर्फी तयार आहे. क्या बात है. खजूर डिंक वडी आणि बर्फी आपल्या समोर तयार आहे. आता आपण हिला जरा बाजूला ठेवूया कारण पुढचा पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि तो साक्षात जोडीमधले नवरदेव करणार आहेत असं मी ऐकलंय. आनंद साहेब आपले कुठला पदार्थ करताय आपण? चिकन आहे, वराडी चिकन. लागणारं साहित्य सांगा. या या साहित्य हे चिकन पीसेस आहेत, कांदा आणि आपला खोबऱ्याची पेस्ट आहे, ही लसूण अद्रकाची पेस्ट आहे, हळद, मीठ, तिखट आहे, ही एक विलायची, मोठी विलायची ज्याला म्हणतो मसाला विलायची, त्याची पावडर आहे, ही मोहरी आणि ही मसाल्याची पूर्ण पेस्ट आपला पावडर करून घेतलेली, ही कोथिंबीर आहे. बर. आणि ही जी मसाल्याची पावडर म्हणालात, कोणता मसाला काय काय घातले? यामध्ये तेजपान असतं, सगळे खडे मसाले, खडे मसाले, त्याची पावडर केलेली. हो हो. आणि हे कांद्याच्या पेस्ट मध्ये काहीतरी मला दाणे दाणे दिसत आहेत. कांद्याच्या पेस्ट मध्ये कांदा आहे, खोबरं आहे, सुक्का खोबरं आणि खसखस आहे. हा माझ्या नजरेतून काही सुटत नाही ना. आणि ही कशाची पेस्ट म्हणालात? यामध्ये अद्रक आहे, लसूण आहे, थोडी हिरवी मिरची आहे आणि जीर आहे थोडा. ठीक आहे. वाटाण्याचं साहित्य बरंच आहे कारण चिकन आहे वऱ्हाडी. आता आपण साहित्य पाहिलेलं आहे, कृती करूया. तिकडे पाणी तापत का ठेवलंय? हे चिकन शिजण्याकरता आपण ठेवलं. आधी चिकन शिजून घेऊया म्हणजे त्याचा स्टॉक छान येतो. मग हा गॅस पेटवा आणि इथे ठेवा ते सगळं. घ्या ते इकडे बंद सावकाशा. तशी आपल्याला घरात करायची फार सवय नाहीये. आपण आधी चिकन शिजून घेऊया थोडं. फक्त सावकाश टाका नाही तर माझी गरम पाण्याने आंघोळ होईल. पूर्ण टाकू की एवढंच टाकू दे? पूर्ण टाकू. साहेब सोडतायत नजाकतीने. तुम्ही सांगितलं थोडा हळू करायचं आपण. शेवटी खायचं म्हणजे कसं प्रेम आलं पाहिजे त्यात पण बनवताना. तो भाव आला तर त्यात चव पण येतं ना. हो खरंच आहे. तुमच्या प्रेमातला भाव आम्ही पाहतो आहोतच. काही घालायचंय काय याच्यात? नाही बरं, थोडी हळद पावडर घ्यायची. थोडीशी गडबड चाललेली पण ठीक आहे, हरकत नाही. रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये थोडी हळद, तेल आणि तेल तेल आहे ना? आहे ना? नाही कोण म्हणलं तुम्हाला? किती घालायचं मला सांगा. थोडं. बघा बस बस ओके ठीक आहे. आता हे किती वेळ साधारण? ते साधारण 15 ते 20 मिनिटात हे शिजतं. ठीक आहे. छान उकळी येईल त्याला, ते चिकन शिजेल. ते होईपर्यंत जरा गप्पा मारूया. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? हो हो. प्रेमामध्ये आजकाल बाबू, सोनू, जान, बेबी, त्यातलं आमचं सोनू एक आहे. आणि तुम्ही यांना काय मोनू? नाही, मी हौस म्हणते. तुझी एंट्रीची वेळ आलेली आहे. हिच्याकडनं आज खूप काही जाणून घेण्यासारखं. तुझे बाबा आईला काय म्हणतात घरात? सोनू. हे तुला माहिती होतं? नाही, मला लहानपणी खूप वर्ष माहीत नव्हतं. बरं एक मिनिट. तुम्ही हिला लाडानी काय म्हणता? तिला नानू. बरं. आणि आईला सोनू. बरं. पण तुला हे माहिती नव्हतं आईला सोनू म्हणतात? नाही, सोनू म्हणतात माहिती होतं. आईचं नाव रुपाली हे खूप वर्ष माहीत नव्हतं मला. काही मी रुपाली ऐकलं नव्हतं कधी.
लय डेंजर आहे बरं का तुमचं प्रेम. नानूचे बाबा आणि सोनूचे पती आपल्यासाठी जो पदार्थ करतायत त्याच्यासाठी लागणार आहे चिकन. आपण छान उकळू देऊया, छान शिजू देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. आनंदजी आपल्यासाठी करतायत वऱ्हाडी चिकन. ते चिकन आपण बॉईल करत ठेवलं, छान त्याच्यामध्ये हळदीचा रंग उतरलाय, स्टॉक वेगळा काढलाय. आता आपण फोडणी देऊया छान. आधी तेल टाकूया. हो, तेल गरम करून घेऊ. कढईत घातलेलं एवढं तेल बघून मला माझ्या सासूरवाडीची आठवण आली. थोडी मोहरी, पुढे त्यानंतर ही कांद्याची पेस्ट घालूया. बर, शेवटचा स्वयंपाक कधी केला होता साहेबांनी घरी? आता बरेच दिवस झाले केला नाही त्यांनी. माझी भाची पण आहे ना, मधून मधून ती हो, करते. आता सपोर्टिव्ह भरपूर आहेत ना, ऑफिसची कामं वाढली. म्हणून आज तुम्ही माझे आभार मानायला पाहिजेत. हो हो. मी तुमच्या घरी आलो आणि आनंद साहेब स्वयंपाकालाच लागले. थँक्यू. आता काय? लसूण अद्रकाची पेस्ट घेऊया. घ्या घ्या. त्याच्यात हिरवी मिरची सुद्धा थोडी आहे. थोडी हिरवी मिरची आहे चवीपुरती, कारण ती चव जरा वेगळी छान येतं. आता काय घालायचंय? तर यामध्ये आपल्याला थोडी मसाला घालायचा. हा, बर, खडा मसाला ज्याची आपण पावडर करून घेतली तो. खूप जास्त, हा खूप जास्त नाही घालायचा, थोडा चवीपुरताच घालायचा. कधी एकमेकांनी प्रेमाने गाणं गाता की नाही एकमेकांसाठी? हा, आम्ही गाणे भरपूर ऐकतो आणि त्यातच मग गातो पण. आता काय घालायचंय? आता यामध्ये आपल्याला थोडं तिखट घालायचं. तिखट घालायचं आहे. आता वराडी म्हणल्यावर तिखट थोडं नाही, नाही भरपूर चांगलं छान, घाम आला पाहिजे. घाम आला पाहिजे. ना. नागपूरला मी एकदा 2015 साली गेलो, तेव्हा जो मला घाम आला तो गेली 7 वर्ष येतोच आहे. अच्छा, म्हणजे तुमचं सासर नागपूरचं. काही बोलायचं नाही त्याविषयी. तिखट घाला तुम्ही फक्त बस. त्यानंतर हळद घालायची, हळद 1 चमचा. बस बस बस, जास्त होईल. आणि त्याच्यातही आपण घातली ना. हो हो. आता काय घालूया? आता यामध्ये चिकन थोडं आपण हे करून घेऊ, घाला. फ्राय करून घेऊ. वा, जर झाकायला झाकण आहे का बघ. हो. त्याच्यात पाणी ऍड नाही करायचं ना? नाही, सुरुवातीला नाही करायचं. थोडंसं हे तेलामध्ये थोडं फ्राय झालं किंवा शालो फ्राय तर टेस्ट छान येते त्याची. बरोबर. मी खरं तर नॉनव्हेज खात नाही, परंतु अच्छा. ज्या पद्धतीने आनंद साहेब तुम्ही वऱ्हाडी चिकन करताय, त्याचं जे वाटण आहे, मसाला आहे, तो जो रंग आलाय आणि जो सुवास येतोय, मला असं वाटतंय की मस्त खाण्यावर. आता हे किती वेळ झाकण ठेवायचं? 1-2 मिनटं फक्त. बरं, त्याला वाफ येईपर्यंत जरा गप्पा मारूया. हो चालेल. गोडी गुलाबीच्या गप्पा खूप झाल्या. एखादी यांच्याविषयीची न आवडणारी गोष्ट कुठली? नाही, मी तर अजूनही प्रेमातच आहे त्यांच्या. काय जडीबुटी आहे हो तुमचं? मला सांगा तरी आनंद साहेब. हा, 22 वर्षानंतर तुमची बायको तुमच्या प्रेमात आहे म्हणल्यावर काहीतरी खास आहे बाबा. त्याला आपण सुक्कं चिकन म्हणून पण खाऊ शकतो, छान स्पेशल. आता काय करूया आपण? राहिलंय काय? आता आपण हा पाण्यात स्टॉक टाकूया आणि याला रस्सा एक छान तयार करू. याचा अरे, गॅस चालू आहे ना? चालू आहे चालू आहे. बस 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 बस. वा, हे बघा, ह्याचा रंग आणि ह्याचा जो आत्ता सुवास येतोय तोच तुम्हाला सांगतोय की हे वऱ्हाडी चिकन आहे. आता किती 5 मिनिटं ना? 10 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं याला होऊ द्यायचं. ठीक आहे, झाकण ठेवून ना हो. आपण एक काम करूया, जरा दिसायला हो. छान दिसेल म्हणून हो, अशी हो, कोथिंबीर टाकूया. घालूया. छान. थोडी ही पण टाका. काय टाकूया? विलायची. हा, स्वादासाठी जी मोठ्या वेलचीची आहे ना. हो हो. अप्रतिम. वऱ्हाडी चिकन साठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. आता आपण वऱ्हाडी चिकन तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये पाणी घेऊन ते गरम झाल्यावर चिकनचे तुकडे त्यात घालावे. त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालावं. 15 ते 20 मिनिटं हे सगळं नीट शिजवून घ्यावं. आता एका कढईत तेल गरम करून घेऊन त्यात थोडीशी मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात कांदा, खोबरं, खसखसची पेस्ट घालावी आणि परतून घ्यावी. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालावी. त्यानंतर त्यात खड्या मसाल्याची पूड, तिखट, हळद घालून हे सगळं नीट परतून घ्यावं. आता त्यात चिकनचे तुकडे घालावे आणि परतून घ्यावं. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. वाफ आल्यानंतर
त्यात बाजूला काढून ठेवलेला स्टॉक घालावा. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाला वेलचीची पूड घालावी. हे सगळं नीट एकत्र करून त्यावर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी. झणझणीत वाफाळतं वऱ्हाडी चिकन तयार आहे. रुपाली मेंढे आणि आनंद मेंढे या जोडीकडे आज आपण इथे आलो आणि काय मज्जा आली. एवढ्या छान गप्पा झाल्या, या जोडीविषयीची आम्हाला माहिती मिळाली, गोडी कळाली, मध्ये मध्ये खोडी थोडीशी कळाली. आणि पदार्थ मंडळी, हिवाळ्यात खाता येईल अशी ही छान खजूर डिंकाची बर्फी आणि वाफाळलेला हा चिकनचा पदार्थ, त्याचं नाव आपण ठेवलंय वऱ्हाडी चिकन. हे काय थाट आहे बघा. हे सगळं फार छान झालं. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान, मजा आली आम्हाला, पण एन्जॉय केलं आम्ही. तुम्ही होताई? खूप एन्जॉय केलं. मजा आली की हो, नाही? हो. पण आता काय आहे, आमचा एक असा विक्रमादित्य माणूस आहे ज्याचं स्थान आमच्या मनामध्ये फार अढळ आहे, सगळ्यांच्याच मनामध्ये. त्यांना जर मी हा वऱ्हाड्यातला पदार्थ सोडून खाल्ला तर माझी काही खैर नाही. माझ्या नाटकाचा परत कधीच वऱ्हाडी दौरा लागणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना इथे सन्मानाने घेऊन येतो. ते म्हणजे आमचे सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले. आणि त्यांना जर आपण सोडून खाल्लं तर ते असं वागतात आपल्याशी, जे आपल्याला परवडणार नाही, हो की नाही? आणि जर त्यांना पदार्थ खायला दिले तर ते म्हणतात हे कसं जमून आलेले. त्याच्यामुळे साहेबांना आपण इथे ठेवूया सन्मानाने आणि त्यांच्या साक्षीने हे पदार्थ खाऊया. पण त्याआधी इतके छान पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. पण फार मज्जा आली. तुम्ही असे छान 22 वर्ष जेवढे आनंदात राहिलात, पुढची वर्षही आनंदात राहा आणि खूप आनंदात, सुखात, समाधानाने. धन्यवाद. वा मंडळी, छान वाटलं मला. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आम्हाला इथं बोलवलात. आजच्या भागात थांबूया. परत भेटूया पुढच्या भागात असे छान ताजे वाफाळते आणि गरमागरम पदार्थ घेऊन आणि जोड्या घेऊन, त्यांच्यातल्या खोड्या घेऊन. पाहत राहा झी मराठीवरती हा गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.